आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। धर्मवीर 2 सिनेमा पाहून धक्का बसलाय। ज्या गोष्टीला मी साक्षीदार आहे तिथे दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आत्ताचे मुख्यमंत्री पळतात। हा दिघे साहेबांचा अपमान आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल लावला होता टीव्हीला, मी कुठेतरी होतो आणि दिसलं, मला धक्काच बसला। ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरतायत। हे दिघे साहेब का अपमान है। धर्मवीर चित्रपटांमध्ये स्वतःची प्रतिमा मांडावी कशी हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न। लोकांनी हा सिनेमा पाहू नये, केदार दिघेंची टीका। आनंद दिघे हे नाव निवडणूक आल्यावर पुढे येतं। स्वतःची भाकरी भाजण्यासाठी राजकारण सुरू आहे। केदार दिघेंचा हल्लाबोल माझ्या शिवसेना प्रवेशामुळे गद्दारी झाल्याचं एक कारण तरडेंनी चित्रपटात दाखवल्याचं अंधारेंचं ट्विट, तर चित्रपटमध्ये कुणाचंच नाव घेतलं नाहीये। अंधारेंचा गैरसमज झाल्याचं प्रवीण तरडेंचं वक्तव्य। तर चिंगम राऊतांनी सिंघम फडणवीसांची चिंता करू नये। प्रवीण दरेकरांचं संजय राऊतांवर निशाणा। चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीर पटकथा काय कळणार, दरेकरांचा निशाणा। चिंगम संजय राऊत यांनी सिंगम देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये। आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा कशी काय कळणार। सिनेट निवडणुकीमधील विजयानंतर मातोश्री बाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। ये है 10 कदम। विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। ये है 10 कदम। विजय काय असतो हे आपण काल दाखवून दिलेलं आहे, करून दाखवलेलं आहे। असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे, त्याची सुरुवात आहे। मुंबई सिनेट निवडणुकीच्या यशानंतर ठाकरेगडाच्या युवासेनेचा मातोश्रीवर जल्लोष। विजयी उमेदवारांचा मातोश्रीवर जाऊन जल्लोष। तर सिनेट निवडणुकीचा राज्याच्या राजकारणाशी संबंध लावणं योग्य नाही, संजय शिरसाट यांचं उत्तर। अब्दालीच्या फौजदारांनो, आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही। सिनेटच्या निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवेंची टीका। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या। सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या वतीनं याचिका दाखल। 1 ऑक्टोबरला याचिकेवर होणार सुनावणी।